चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण हेच एक तुम्हा मागो तुम्ही दातारा हा उचित ते करा भाव जाणोनी किती सुंदर सांगितले उचित ते करा भाव जाणोनी माझा भाव जर खरा असेल तर तुम्ही जे उचित असेल तसं करा आणि देवा तुम्हाला हृदयात धरल्यामुळे चित्तामध्ये तुम्हाला धरल्यामुळे मला आता प्रपंचात काही शेष राहिले नाही माझं सर्वस्व झालं साधलं मला दुसऱ्या कडव्या झाले अवघे काम निवारिला भवभ्रम दोन गोष्टी झाल्या दुसऱ्या कडव्यात सांगतात भगवंताला हृदयात धरल्यामुळे म्हणजे त्याने माझी सर्व काम व्यवस्थित झाली काय माझ्या हृदयात मी देव धरल्यामुळे मला काम करायचंच काम राहील नाही माझ्या अंतरातलाच परमात्मा माझी कामं करू लागला म्हणजे मला कोणतंही टेन्शन राहिलं नाही काय हृदयामध्ये जो देव धरला पूर्ण संपूर्ण श्रद्धा देवावरती टाकून दिली तुका म्हणे घालू तयावरी भार वाहू हा संसार देवा पायी सर्व भार त्याच्यावरती घालून दिला आता याला काही टेन्शन नाही विठ्ठला 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 दुसऱ्या कडव्यात दोन गोष्टी सांगितल्या परमेश्वराला हृदयात धरल्यामुळे मला माझी सर्व कामं झाली गुजरात मध्ये नरसिंह मेहता नावाचा साधू होता संत रात्रंदिवस भजनामध्ये रमलेला ठाईच बैसोनी कराये कचित्त आवडी आनंद आळवावा भक्त्या एकांतिनो मुख्या भक्तानं भजन एकांतात करायला पाहिजे असं नाही की एकांतासाठी तुम्हाला कोण्या अरण्यातच जावं लागतं तुमच्या घराच्या एखाद्या कोपऱ्यामध्ये जर शांतता असेल तिथं बसून भजन करा अरे तुम्ही देवाच्या पुढे बसून शांत नसता तिथंही चंचलपणा करताय की नाही असे पूजाला बसता आणि असं ध्यान लावता तिकडं कप बशी वाजली की फटकन ध्यान उघडतं डोळे पाहत असं डोळे उघडून पाहते बाई म्हणते बस झालं ना आता कुठपर्यंत डोळे लावून बसता झालांच्या याचं ध्यान फक्त चहा होईपर्यंतच काय अखंड चिंतन आहे साधू संतांचं विठ्ठला विठ्ठला
एकाग्र करणारं साधन आहे. अनेक साधू संत योगी लोक ध्यान शिकवतात. आपला वारकरी संप्रदाय डोळस आहे. तो जास्त खोलात शिरायचं सांगत. अरे खोलात शिरा आणि फजिती करून घ्या, त्याच्यापेक्षा सोपा धरा. ठीक आहे नाही. सोपे वर्म आम्हा सांगितले, संती टाळ दिंडी हाती घेऊन नाचा. सहज रंग रंग चढेल. तुम्ही ज्यावेळी तुमचा रोजचा प्रत्येकाचा अनुभव आहे, हरिपाठ जोपर्यंत चालत राहतो तोपर्यंत संसार आठवतो का? नाही आठवत. डोळे लावायचं काम आहे का हरिपाठ म्हणताना? आणि तुम्ही आता घरी जाऊन डोळे लावून बसा, तुम्हाला काय काय दिसतं पहा त्याच्यात. जे नाही दिसायचं ते दिसायला लागतं. म्हणून वारकरी संप्रदायाने सांगितलं, वा डोळे झाकायचं काम करत जाऊ नका. उघड्या डोळ्यानं देव पहा, जे जसं आहे तसं दिसेल. आणि बंद केलं तर दुसरंच काहीतरी दिसायला लागतं. जे नाही पाहायचं ते दिसायला लागतं. इतकं खतरनाक आहे. एक माणूस कुठेतरी ध्यानाचं शिबिर लागलं म्हणून ध्यान शिकायला जायचं. काय 1400 वर्ष संत चांगदेव महाराज ध्यान शिकले, त्यांनाही साधलं नाही. यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान. ध्यान ही 7वी पायरी आहे आणि 8वी पायरी समाधी आहे. काय तुम्हाला तर घंटाभर सरळ बसता येत नाही, तर काय यम नियम आला तुमच्याकडे आणि कधी ध्यान लागणार आहे? आणि 3 दिवसाचं ध्यान शिबिर, त्यात माणसं ध्यान शिकतात का? अरे विक्षिप्त होऊन जातात उलटे. लक्षात ठेवा, अनुभव सांगतो तुम्हाला. अभ्यास करावा लागतो, ती सोपी गोष्ट नाही. अभ्यासानं सर्व साध्य होत असतं. आणि म्हणून योग म्हणजे अभ्यास आहे. योग शब्दाचा अर्थ आहे अभ्यास. काय अभ्यास केल्यानं योग साध्य होतो. आणि मग तो माणूस जायचा ध्यान करायला. कोणीतरी गुरु महाराज होते, ध्यान शिकवत होते. बाई म्हणाली, तुम्ही उठले सकाळी स्नान केलं की घरचं काहीच पाहत नाही, सरळ ध्यानाला पळता. आणि आमची काही व्यवस्था लावून दादा सकाळी सकाळी लेकरायला दूध नाही, हे नाही ते नाही. मग त्यानं काय केली, म्हैस आणली 15,000ची. मग म्हणलं तुझी दुधाची सोय लावली. काय ही म्हैस, ती म्हणाली जाण तुम्ही रोज ध्यानाला. मी नाही म्हणते का, पण म्हशीची धार काढत जा, दुधाची बाटली माझ्याजवळ ठेवायची, मग बोंबला जा, कुठं जायचं ध्यान करायला जाता, काही नाही. यानं 15,000ची म्हैस आणली, घरी दिली, दूध काढून द्यायचं तरी जायचं तिथं. काय ते गुरु महाराज म्हणले, बापरे आता महिना झाला तुम्हाला ध्यान शिकून शिकून. कोणाचं ध्यान कुठपर्यंत आलं सांगा बरं आपापले ध्यान. एक म्हणाला माझं विठ्ठलाच्या कमरेपर्यंत आलं असं. दुसरा म्हणाला मी चरणातच गुंतलेलो आहे अजून. तिसरा म्हणाला डोक्यापर्यंत आलं माझं ध्यान, देवाच्या पायापासून डोक्यापर्यंत. मग याच्यावर नंबर आला का रे बाबा तुझं ध्यान कुठपर्यंत आलं? तो म्हणाला शेपटीपर्यंत आलं, पण शिंगापर्यंत यायचं राहिलं. का ह्याच्या म्हशीच्या. ह्याला ध्यान डोळे लावले की म्हैस दिसायची. विठ्ठल हो. आणि म्हणून कलियुगातलं सर्वात सोपं साधन भजन आहे. कोणतं साधन आहे? तुका म्हणे साधन सुलभ म्हटे, परी उपतिष्ठे पूर्व पुण्य. सर्वात सोपं साधन भजन आहे. विठ्ठला हो. स्वल्प वाटे चला जाओ, वाचे गाओ, वाचे गाओ विठ्ठल, वाचे गाओ. स्वल्प वाटे चला जाऊ, वाचे गाऊ विठ्ठल.
तुम्ही आम्ही खेळी मिळी गदारुळी आनंदे, मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर, केला राज्यभार चाले ऐसा. एवढा हा राजमार्ग हरिनामाचा भजनाचा राजमार्ग आहे. कलियुगी केवल नाम आधारा, सुमिरी सुमिरी नर उत्तर ही पारा. कलियुगामध्ये एकच हरिनाम सार आहे आणि त्या देवाला हृदयात धरल्यानंतर त्याचं नाम आपोआप वाणीत आणि त्याच्यामुळे मला सर्व प्राप्त झालं. तेने झाले अवघे काम, निवारीला भवभ्रम. भव म्हणजे संसार आणि भ्रम म्हणजे भ्रम. संसार हाच भ्रम आहे. आत्म्यावरती झालेल्या संसाराच्या भ्रमाचं निवारण झालं म्हणजे निवृत्ती झाली. म्हणून निवारीला भवभ्रम, भवभ्रमाची निवृत्ती झाली. परंतु ज्ञान होण्यासाठी अगोदर भूमिका तयार करावी लागते. भक्तीचा सर्वजण अधिकारी आहे. सकळासी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरिचा. परंतु अध्यात्मशास्त्रामध्ये अध्यात्मशास्त्री ये अंतरंगूची अधिकारी ये. अध्यात्म ज्ञानाला अधिकारी लागतो. विवेक, वैराग्य, समाधी, षटक, मुमुक्षुत्व या सर्व गोष्टीला उभं करावं लागतं. त्यावेळी ज्ञानाचा अधिकारी होतो आणि ज्ञान झाल्यानंतर मुक्ती मिळते. परंतु ज्ञानाचा अधिकार येण्यासाठी त्यागाच्या मार्गाने जागा लागतं. त्यागेन एकेन अमृतत्वम आनशुः. उपनिषद सांगतात एका त्यागाच्या द्वारे अमृतत्वाची मोक्षाची प्राप्ती होते. त्याच्यासाठी बाबा अगोदर साधना करून संयम करावा लागतो. मग संयम कशाचा करायचा? तिसऱ्या कडव्यात परद्रव्य परनारी, परद्रव्य परनारी, परद्रव्य परनारी, परद्रव्य परनारी, परद्रव्य परनारी, परद्रव्य परद्रव्य परनारी झाली विषाची परी. दोन गोष्टी सांगितल्या. संयम करायचा असेल तर परद्रव्य, दुसऱ्याच्या धनावरती डोळा ठेवायचा नाही एक गोष्ट, आणि दुसऱ्याच्या नारीवरती आपलं लक्ष ठेवायचं नाही. काय तुकाराम महाराजांचं लग्न झालं होतं, परंतु त्यांचं लक्ष फक्त स्वतःच्या बायकोवरच होतं. दुसऱ्यांच्या बायकावर त्यांचं लक्ष नव्हतं. काय स्वतःच्या पत्नीवरती आपलं लक्ष ठेवून आपला संसार आणि आपला परमार्थ चालवता येतो. हे संतांनी करून दाखवलेलं आहे. विठ्ठल 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 या कडव्याचा अर्थ ईशावास्य उपनिषदाच्या पहिल्या मंत्रामध्ये सांगितलेला आहे. ईशावास्यमिदं सर्वं यत्किंचित् जगच्चान् जगत् तेन त्यक्तेन भुञ्जिता मा गृधः कस्यचित् धनम्.
कोणाच्याही धनावरती काय, अरे जुन्या काळामध्ये आपल्या ढोरं मारायचे तर ते गिधाड दिसायचे कुठं, ढोर मेलो की कुठून उतरायचे पता नाही. काय गिधाड ते राहायचं आकाशात कुठेतरी उंचावर, आणि त्याचं लक्ष कशावर, मेलेल्या ढोरावर. तसं आपलं लक्ष आपल्या धनावर ठेवा, चांगली गोष्ट आहे, पण शेजाऱ्याच्या धनावर आपलं लक्ष ठेवू नका. काय आपली प्रवृत्ती नेहमी दुसऱ्याचं घेण्यावर लागलेली आहे आणि स्वप्रवृत्तीला गमावून बसले. दोन दोन मित्र होते आणि दोघही मोळ्या विकायचा धंदा करायचे. डोंगरात जायचे, काड्या तोडायचे, मोळ्या बांधायचे, बाजारात आणायच्या, विकायचे, पैसे आले की आपल्या संसाराची उपजीविका चालवायची. बिचारे मोळ्या वाहून वाहून थकले, केस राहिले नाही, डोक्याला टकलं पडून गेले दोघांच्याही. एकाला काहीतरी एक दिवस काम पडलं म्हणून तो घरी थांबला आणि दुसरा गेला डोंगरामध्ये मोळी आणायला. गेल्यानंतर तिथं त्याला एक बेलाचं झाड दिसलं, त्याच्या खाली महादेव मांडलेला होता आणि बाजूलाच एक पाण्याचा झिरा होता. त्या झिऱ्यातून झुळझुळ 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 असं पाणी वाहू लागलं. तो म्हणे, देवा हे माझं डोकं बघ ना थोडस, डोक्याला केस राहिला नाही, संसाराचं ओझं वाहून वाहून वाहून. अरे काही दया कर देवा महादेवा. महादेव भोळा बिचारा, त्यानं असं वंजुळीत पाणी घेतलं आणि दोनदा तीनदा महादेवाला वाहिलं. शंकराला सर्वात प्रिय जल आहे. थाप देता विठाला विठाला जलधारा प्रियो शिव, अलंकार प्रियो हरिः. काय जलधारा प्रियो शिव, अलंकार प्रियो हरिः. नमस्कार प्रिय साधू, भोजन प्रियो ब्राह्मण. शंकराला जल प्रिय, विष्णूला कृष्णाला अलंकार जेवढे घातले तेवढं त्याला आवडतं. दुसऱ्या आणि साधू किती रागावला, फक्त जाऊन पाये धरायचे, शांत झाल्याशिवाय राहत नाही. त्याला नमस्कार प्रिय आहे. आणि ब्राह्मणाला काय प्रिय आहे, भोजन. काय पूजा झाली की म्हणतो भोजन तयार एक नाही, तूप एक नाही, अमक एक नाही, धमक एक नाही. काय त्याला भोजन प्रिय आहे. शंकराला जल प्रिय आहे. भगवान शिवावर तुम्ही जलधारा लावा, जल व्हा, प्रसन्न होतो, प्रसन्न होतो. एकदा मी तुमच्यात मराठवाड्यात एका गावात मुक्कामी होतो. सकाळी सकाळी फिराय माझे दररोज फिरत असतो 1.5 घंटा, 4 ते 5:30 वाजेपर्यंत रोज, कुठेही असो. 2ला जरी तुमच्या गावात येऊन पोहोचलो तर 4लाच उठणार, माझा नियम आहे रोजचा, नेहमीच. आणि असं जिकडं वाटले तिकडं तुमचे सर्व डोंगरे मी पायी तुडवले, ते तुमच्या गावातले एकही डोंगर ठेवला नाही. काय अशा प्रकारचे आहे. आणि मग मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची. विठ्ठला 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 विठ्ठला. सकाळी फिरू लागलो, काही बायाच्या हातात ताटण पाण्याचा तांब्या आणि काही जवान पोर 10वीतले 12वीतले आणि पाण्याचा तांब्या हातामध्ये आणि बेलाचे पान. म्हणत अरे इतक्या सकाळी सकाळी कुठं चालले? बोले महादेवाच्या मंदिरात. हा म्हणजे 12 महिने जाता का? नाही, कोणाची तरी कथा ऐकली तेव्हापासून सुरुवात केलेली. काय म्हणजे काय करायला जात असता? त्या बाया म्हणे ती जायचं, देवाचा अभिषेक करायचा, पाणी व्हायचं, बेलफुल व्हायचं, दर्शन घ्यायचं, देवाला प्रार्थना करायची. म्हणजे पोरं तुम्ही म्हणे आम्ही असं ऐकलं, देवाला पाणी व्हायचं, बेलाचं पान नाही का त्याला मध लावायचा, असा मध लावायचा आणि त्या पिंडीला चिटकून द्यायचं, 5 मिनिट हात जोडून बसायचं, देवा UPSC MPSC ची परीक्षा पास करून दे. म्हटलं काय? ते म्हणले नुसतं त्याला बेलाचं पान चिटकवलं की आपण बिना अभ्यास करता UPSC MPSC परीक्षेचं पास होऊन जातं. काय म्हणलं मूर्खाव, तुम्हाला कोणता गुरु मिळाला असा बिना अभ्यासाचा UPSC MPSC? काय म्हणजे लोकाला काय लोक भूलथाप देऊन काय सांगतील? एवढं चुकीचं काम कधी वारकरी संतांनी जगाला सांगितलं नाही, म्हणून वारकरी संत महान आहे. आलं का लक्षात? कारण उशिरा लक्षात येतं तुमच्या इकडे. आता माझा नवीनच प्रसंग बरं का साहेबराव, नवीनच आपला तुमच्या गावात मी नवीन आलो. वारकरी संतांनी कधी अशा प्रकारचा चुकीचा परमार्थ सांगितला नाही.
अरे म्हणजे जे मुलं अभ्यास करणारे तेही बेलाचे पानं चिटकवायला लागले पिंडीला, पास होतील का ते? अशा खोट्या गोष्टी नाही सांगितल्या पाहिजे. देवावर श्रद्धा ठेवणं, भक्ती ठेवणं महत्वाची गोष्ट आहे. श्रद्धेसारखी एनर्जी नाही. म्हणून म्हटलेलं आहे की फेथ इज फोर्स ऑफ लाईफ, की जीवनामध्ये श्रद्धेसारखं महान एनर्जी, शक्ती नाही दुसरी कोणती, असं लोकांनी सांगितलेलं आहे. तर मी सांगत होतो शंकराला जलप्रिय आहे. चला, आपला विषय होता परद्रव्य परनारी, झाली विषयाची आहे. परद्रव्य, दुसऱ्याच्या द्रव्यावरती लक्ष ठेवायचं नाही. दोन्ही मित्र मोळ्याचा धंदा करायचे. एक गेला जंगलात, महादेवाची पूजा केली आणि सहज हात जोडून बसलो. महादेव झाला प्रसन्न, प्रगट झाला पिंडीतून. बोल काय पाहिजे? तो म्हणे, देवा मी गरीब माणूस आहे, मला जास्त काही मागायची इच्छा नाही. ऐक नाही, कारण जास्त कोण मागतं? ज्याच्याजवळ जास्त आहे ते जास्त मागतं, आणि ज्याच्याजवळ फार कमी आहे ते सीमित मागतं, मर्यादित. जे मर्यादित मागतात ते सुखी आहेत, जास्त मागणारे कधी सुखी होऊ शकले नाही. लक्षात घ्या. विठ्ठला विठ्ठला. मी अचानक तिरुपती बालाजीला गेलो एकदा, त्या मंदिरात गेलो आणि गेलो तुम्ही लागलो लाईनला दर्शनात. समोरचा चालला होता, असं डोक्यावर गाठोडं होतं. म्हटलं या माणसानं गाठोडं काय चाललं असेल. मी त्याला विचारलं, अरे काय चालवलं? ते म्हणे याच्यामध्ये 1.5 किलो सोनं आहे. आणि म्हणलं सोनं घेऊन कशाला गर्दीत फिरतो? नाही, मला देवाच्या हुंडीत टाकायचं. म्हणजे ती दानपेटी असते, हुंडी अशी कपड्याची बांधलेली, त्याच्यात टाकायचं. मग त्याच्यात टाकल्यानं काय होणार आहे? अरे म्हणे दान होईल ना देवाला. देवाला कुठं कमी येतो दान घ्यायला? अरे जिथे गोर आहे, गरीब आहे, दुबळे आहेत, अशांना नेऊन त्या ठिकाणी अन्न दे. या पैशाचा त्यांना घर बांधून दे, कपडे लत्ते दे, ते खरं दान होईल. नाही म्हणाले, महाराज तुम्हाला माहित नाही, मी माझ्या व्यापारामध्ये काय आणि बालाजीची पार्टनरशिप केलेली आहे. म्हणजे देवाच्या बरोबर सुद्धा या व्यापाऱ्यांनी काय केलेली आहे? पार्टनरशिप केलेली आहे. मी त्याला विचार, कसं काय? मी आता 1.25 किलो सोनं त्याला टाकणार आणि त्याला मागणार की कमीत कमी 100 किलो सोन्याचा माल मला माझ्याकडे पैसे आले पाहिजे इतके. आणि मग 100 किलो तोळ्याचे किलोचे पैसे आले की त्याच्यातले 25% तुला देईल. किती? ही झाली पार्टनरशिप. त्यांना 1 किलोचे 100 किलोचं त्याला द्यायचं. मग याला 100 किलो आले की याला 25 किलो, 10 किलो त्याला व्हायचं. म्हणजे देवाबरोबर सुद्धा लोकांनी काय केलेलं आहे? सुरू व्यापार केलेला आहे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. म्हणून तुम्ही फार चांगले लोक बाबा. परमेश्वराने तुम्हाला या सामान्य स्थितीमध्ये जन्म दिला. जास्त अधिक नाही, कमी नाही. उपाशी कोणी आपल्या नाही, उपाशी नाही. तुम्हाला जी स्थिती दिलेली आहे, जी परिस्थिती परमेश्वराने दिली, म्हणून तुम्ही परमार्थ करत आहात. तुमची स्थिती जर कमी जास्त दिली असती, तुम्ही कुठे इथं सापडले असते? मला कुठेही असते, दुसरीकडे लोळत असते एखाद्या ठिकाणी. तर मला सांगायचं की परद्रव्य, दुसऱ्याच्या धनावरती, तो ज्याला महादेव प्रसन्न झाला. महादेव मला काय पाहिजे माग. त्याने म्हटलं, देवा मला जास्त काही नको, मला एवढंच दे. माझी लेकरं बाळ, मुलं बाळ पोटाला पोटभर खाल्ली पाहिजे, आणि एखादं 10, 15, 20 पत्राचं घर झालं पाहिजे. मला बंगल्याची सुद्धा इच्छा नाही. काय अरे झोपड्यात राहणारा, कष्ट करून येतो दिवसभर, नुसतं पोतं टाकलं, 2 भाकरी खाल्या, पडल्याबरोबर काय लागते? तो खरा श्रीमंत आहे. ज्याला पडल्याबरोबर झोप लागते तो खरा. मोठमोठ्या बंगल्यात राहून रात्रभर गादीवर लोळत राहतात, झोपच येत नाही. झोपीच्या गोळ्या घ्या, झोपीचे इंजेक्शन घ्या, काय घ्या, परेशान आहेत बिचारे. काय असून काय? तुम्हाला जर सुखच नाही, ज्या वस्तूपासून सुखाला तुम्हाला सुख नाही, ती वस्तू तुमच्या जीवनात एवढी महत्वाची नाही. मला सांगायचं, ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मग यानं काय म्हटलं? थांबे. साई येतना दीजिए जामे कुटुंब समाय, मैं भी भूखा ना रहूं साधू भूखा न जाय. देवा, परमेश्वरा, महादेवा,
मला एवढं द्या, माझ्या लेकरा बाळानं खाऊन माझ्या घरी जर कोणी अतिथी अभ्यागत साधू संत आला तो सुद्धा उपाशी जायला महादेव जास्तच प्रसन्न झाला व वाजवीपेक्षा. तो मला एवढ्यानं काय मी एवढं नाही देणार, मी लय देणार आहे तुला. दे म्हणले काय द्यायचं. सांगितलं 3 महिन्यात 3 मजल्याचा बंगला होईल तुझा. 2 पोरं, 2 बंगल्यात 2 मजल्यात 2 पोरं राहतील, खालच्या मजल्यात म्हातारा म्हातारी राहा. 3 मजल्याचं घर होईल. बिना कष्टाचं बिना श्रमाचं कसं होईल काय पहा. मग खरोखर तो आला घरी, त्याने जसं सांगितलं तशी पूजा मांडायचा, रोज पूजा करायचा. हळूहळू 3 महिन्यामध्ये झालं 3 मजल्याचं घर. कसं झालं काय झालं. परमेश्वर दाता आहे, तो द्यायला लागला तर काय देईल सांगता येत नाही. विठ्ठला विठ्ठला. हो माऊली सांगतात, भाग्याचे नि भडसे उद्यमाचे नि मिशे संपत्ती जाता पैसे घरी घे. तो जर दयाळू प्रसन्न झाला ना तर काय देऊन टाकेल सांगता येत नाही. 3 मजल्याचं झालं घर, पण दोस्ताची ती झोपडी राहिली पहिली. तो म्हणला याला काहीतरी सापडलं काय. जुन्या गड्यामध्ये एखाद्या जुन्या घरामध्ये काही काही लोकांना सापडतं की नाही काय. आता एका परिसरामध्ये आम्ही गेलो होतो, तिकडे एका भागामध्ये एका जणाला सापडलं, जवान पोरग, BA पर्यंत शिक्षण झालं, 10 एकर जमीन, पाण्याची मस्त करायचं जमीन वगैरे. काय सापडलं, जुनी जागा विकत घेतली असलं सापडलं. 12 महिन्यात त्यानं केलं बरोबर सर्व. आता त्याच्या 6 बँका झाल्या. किती झाल्या म्हणजे पहा किती सापडलं त्याला. योग आहे, त्याच्या भाग्यात होतं, त्याला सापडलं पहा. आणि मग ते दुसरा म्हणाला, अरे बाप रे, माझ्या दोस्ताची इतकी कशी काय श्रीमंती वाढली, 3 मजल्याचं घर झालं, माझं झोपडंच आहे. मी एक दिवस त्याला विचारलं कसं आहे काय सापडलं. ते म्हणजे काही सापडलं नाही. तो बिचारा सरळ मनाचा होता. त्यानं सांगितलं महादेव प्रसन्न झाला, त्यानं वरदान दिलं, हे झालं. म्हणजे तुझा महादेव मलाही प्रसन्न होईल का. आता याचाच महादेव आहे का, याचा नाही का महादेव. बोलण्याची गोष्ट का तुमच्या देवाचं काय चालू आहे, म्हणजे याचा देवच नाही. नास्तिक लोक. आणि मग त्यानं असं करा, त्यानं तसं केलं, त्यालाही महादेव प्रसन्न झाला. महादेवात भेदभाव नाही विचारा, झाला देव प्रसन्न. काय पाहिजे तुम्हाला, मी काय भिकारी नाही, या माझ्या दोस्तासारखं काही मागायला. झालं त्याचं 3 मजल्याचं घर. मला माहित आहे मी घरदार काही मागणार नाही काय. अरे मग काहीतरी मागून घे, मी उगाच का प्रसन्न झालो का. म्हणजे तुला द्यायचं असेल तर एकच दे. म्हणजे काय, एका महिन्याच्या आत त्याचं 3 मजल्याचं घर पडलं पाहिजे, हे वरदान दे काय. शंकरजी म्हणाले मागितलं दिलं देवानं. 3 एका महिन्याच्या आत पडेल म्हणलं त्याचं घर. 29 दिवस हे पूजा करायचं, पाठ करायचं आणि घर पडायचं वाट पाहायचं काय. 30व्या दिवशी महिन्याच्या शेवटच्या दिवशी सकाळी सकाळी पूजा केली. अजूनही घर पडलं नाही. म्हणतो की घर पडलं, पण याच्या झोपड्यावर हे पाहायला सुद्धा राहिलं नाही काय. ही मानसिकता आहे समाजातल्या लोकांची मानसिकता सांगतो तशी. इथं सांगितलं की दुसऱ्याच्या धनावरती डोळा ठेवायचा नाही, दुसऱ्याच्या धनाचा लोभ करायचा नाही. आपण आपल्या पुरुषार्थावरती कमवायचं, आणि तुमच्या पुरुषार्थानं कमावलेलं तुम्हाला सुख देऊ शकतं, काय इकडून तिकडून जमा केलेलं सुख देऊ शकत नाही. विठ्ठला विठ्ठला. मग मला परद्रव्य आणि परनारी झाली विषयाची, विषयासारखी झाली. ओमिलियांना जेवी लाळण घोटी रसना, प्रेताची काय. अरे ज्या बायकोशी तुम्ही आयुष्यभर प्रेम केलं, तिचे भोग भोगले, उद्या जर ती मेली तर तिला आलिंगन देऊ शकता का पुन्हा. नाही. त्याप्रमाणे उलटी केलेलं अन्न पुन्हा खाऊ शकता का, नाही खाऊ शकत. एतत प्रकारचा त्याग झाल्यानंतर ज्यांनी या गोष्टीचा त्याग केला तो कधी त्या गोष्टीला शिवू शकत नाही. झाली विषयाची आहे परी. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हरी हरी विठोबा रखुमाई, कुंडली कवरदा हरी श्री ज्ञानदेव.
फार नाही लागला व्यापार. हे सर्व घडल्यानंतर तुकोबराय आपला अनुभव सांगतात. मला कोणताही प्रपंचाचा व्यापार बाधा करू शकला नाही, कारण त्या प्रपंचाच्या व्यापारामध्ये माझी